नमस्कार मित्रांनो, माझ्या महा ऑनलाईन मराठी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थ्यांना नेहमी शैक्षणिक कामासाठी असो की नोकरीसाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता असतेच। नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढण्याकरिता तहसीलदार यांचा 3 वर्षांचा उत्पन्न दाखला आपल्याला काढावाच लागतो। शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी मित्रांना लागणारा दाखला म्हणजे नॉन क्रिमिलियर। नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी तहसीलदारांचा 3 वर्षांचा उत्पन्न दाखला आवश्यक असतोच। तो दाखला कसा काढावा, त्या दाखल्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ते आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। चला तर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी लागणारा उत्पन्न दाखला, त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ते आपण पाहणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। तलाठी यांचा 3 वर्षांचा नॉन क्रिमिलियर साठी लागणारा उत्पन्न दाखला म्हणजेच आपल्या गावातील असलेला ग्राम महसूल अधिकारी, आपण म्हणतो त्यांना तलाठी। तलाठी जवळचा 3 वर्षाचा आपला शेतीपासून किंवा मजुरीपासून किंवा नोकरीपासून किंवा इतर व्यवसायापासून मिळणारा 3 वर्षांचा उत्पन्न दाखला नॉन क्रिमिलियरच्या फॉर्मॅटमध्ये तलाठी यांच्याकडून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ओळखीच्या पुराव्यामध्ये आपण आधार कार्ड सुद्धा जोडू शकतो, तसेच मतदान कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, तसेच इतर रहिवासी पुरावा आपण या दाखल्यासाठी जोडू शकतो। तसेच यामधील काही कागदपत्रे तुमच्या जिल्हा व तालुकाप्रमाणे वेगळी सुद्धा असू शकते। अशा प्रकारे आपण आपला नॉन क्रिमिलियरसाठी लागणारा उत्पन्न दाखला, त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात हे आपण या व्हिडिओद्वारे पाहिले आहेत। अशा प्रकारे आपण कागदपत्रे गोळा करून आपण आपल्या तालुक्या ठिकाणी असलेल्या महाई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, तसेच आपल्या गावात सुद्धा केंद्रे असू शकतात, त्यावर जाऊन आपण नॉन क्रिमिलियरसाठी लागणारा उत्पन्न दाखला काढू शकतो। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।